हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसांनी आपण परत एकदा व्हिडिओ लेक्चर सुरू करत आहोत. आपण इयत्ता 12वी 12th स्टँडर्ड सुरुवात आपण करत आहोत. जवळपास नवीन टॉपिक आपण जर बघितला तर रिप्रोडक्शन या टॉपिकपासून ॲक्च्युली शिकवायला आपल्याला सुरू करावं लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघतो रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की मी घेत असताना दोन्ही टेक्स्टबुकमधून घेणार आहे, म्हणजे बोर्ड ॲज वेल ॲज NCERTचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमधून मी टॉपिक सुरू करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जो NCERT 12th स्टँडर्ड 12th क्लास या बुकमधला जो पहिला चॅप्टर आहे तो रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम हा टॉपिक आहे. तर तो टॉपिक आपण सुरू करायला लागलो आहे. आता रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. नाव व्हॉट मीन बाय द रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम? रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे सजीव असतात त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो. आपण बघितलेलं आहे की या पूर्ण लिव्हिंग वर्ल्डमध्ये 5 टाईपचे किंगडम्स आहेत आणि हे सगळे किंगडम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे किंगडम्स आहेत. यामध्ये एक्सेप्शनल केस कुठलीही नाही आहे आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक ठराविक लाईफ स्पॅन असतं. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल माणूस आहे. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या नॅचरल डेथपर्यंत, नैसर्गिक मृत्यूपर्यंतचा जो काय मधला कालावधी असतो त्याला आपण जीवनचक्र किंवा जीवनकाळ असं म्हणतो. जीवनचक्र जीवनकाळच आपण म्हणतो, त्यालाच आपण लाईफ स्पॅन. द लाईफ स्पॅन इट कॅन बी डिफाइन्ड ॲज द पिरियड बिटवीन बर्थ अप टू द नॅचरल डेथ. ॲक्सिडेंटमध्ये जाऊन चालणार नाही आहे, ताप येऊन जाऊन चालणार नाही आहे. तर नॅचरल डेथपर्यंतचा जो काय पिरियड आहे, म्हणजे नैसर्गिकपणानं जो मृत्यू होतो तो मृत्यू इथं कन्सिडर करावा लागेल. त्यामधला जो स्पॅन आहे, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा मधला जो स्पॅन आहे तो लाईफ स्पॅन आपण असं म्हणतो. तर बऱ्याचशाच ऑर्गॅनिझमचे लाईफ स्पॅन बोर्डवरती दिलेले आहेत. लाईफ स्पॅन कशावरती डिपेंड आहे? त्याच्या आकारावरती डिपेंड आहे का? नाही आहे. तो किती मोठा आहे किती लहान आहे याच्यावरती डिपेंड नाही आहे. साधं एक एक्झाम्पल आपण घेतलं तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरियासारख्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्या काही सेकंदच जिवंत राहतात. मे फ्लाय म्हणून एक फ्लाय आहे, ती फक्त 1 दिवसाचंच तिचं लाईफ स्पॅन आहे. आणि तेच आपण जर बघितलं जायंट टॉर्टॉईज, कासव जर बघितला, सगळ्यात मोठा कासव, तर तो 150 वर्षापर्यंत जगतो. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे त्याच्यानुसार वेगवेगळे लाईफ स्पॅन आहेत. तर इथं लाईफ स्पॅन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं लाईफ स्पॅन दिलेलं आहे एलिफंट, हत्तीचं लाईफ स्पॅन दिलेलं आहे 60 ते 75 वर्ष आहे. रोज प्लांट 10 वर्ष आहे. कुत्रा डॉग 25 इयर्स. बटरफ्लाय 1 to 2 weeks. क्रो 15 इयर्स. बनायन ट्री 200 to 300 इयर्स. काऊ 25 इयर्स. पॅरेट सगळ्यात जास्त आहे. आकार बघा, कावळा आणि पॅरेट या दोघांचं कंपॅरिझन केलं, पॅरेट हा कावळ्यापेक्षा लहान असून त्याचा लाईफ स्पॅन 140 इयर्स आहे. क्रोकोडाईल 60 इयर्स. हॉर्स 50 इयर्स. फ्रूट फ्लाय 1 month. राईस प्लांट 4 month. टॉर्टॉईज मगाशीच मी म्हणलं की 150 इयर्सपर्यंत त्याचं लाईफ स्पॅन आहे. आणि बनाना ट्री 25 इयर्स. हे बनायन ट्री आहे आणि हे बनाना ट्री आहे. तर हे सगळे काही एक्झाम्पल्स आपल्या NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेले आहेत ऑर्गॅनिझमचे लाईफ स्पॅनबद्दल ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त रेफरन्स बुकमध्ये बरेचसेच ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याचे लाईफ स्पॅन आपल्याला बघायला मिळतील. ते आपल्याला एक्स्ट्रा स्टडी करत असताना आपण बघणार आहे. तर आपण पहिल्यांदा बघतोय लाईफ स्पॅन रिलेटेड. लाईफ स्पॅन म्हणजे काय? आता याच्या आधी आपण लाईफ स्पॅन रिलेटेड बघितलेलं होतं. लाईफ स्पॅन ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझमसुद्धा आपण बघितलेलं होतं. आता आपल्याला बघायचं लाईफ स्पॅनचं डेफिनेशन काय? द टाईम पिरियड बिटवीन ऑर द पिरियड बिटवीन बर्थ टू natural death is considered as the period between birth up to the natural death is considered as a life span. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक ठराविक कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये तो ऑर्गॅनिझम जिवंत राहतो. त्याचं जे काय जीवन असेल ते जीवन त्याचं व्यथित असतं, कंटिन्युअस असतं. त्याचा जन्म झाल्यापासून तर त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंतचा जो पिरियड आहे त्याला आपण लाईफ स्पॅन असं म्हणतो, जीवनकाळ म्हणतो. आता प्रत्येक ऑर्गॅनिझमला लाईफ स्पॅन असतो आहे. काही ऑर्गॅनिझम्स मोठे असतात आकाराने, काही ऑर्गॅनिझम लहान असतात आकाराने. तर यांचा जो आकार आहे मोठं किंवा लहान याच्यावरती लाईफ स्पॅन डिपेंड नाही आहे. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे वेगवेगळे लाईफ स्पॅन आहेत.
आपण त्याच्या साईज शेपवरती कोरिलेट करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की डेथ हे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं होणार आहे. म्हणजे एकदा का लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला आला तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ ही फायनलच असणार आहे. सर्टन्टी, डेथ इज सर्टन्टी. कुठलाही ऑर्गॅनिझम इममॉर्टल नाही आहे. नो एनी ऑर्गॅनिझम इज इममॉर्टल. कुठलाही ऑर्गॅनिझम कायमचा जिवंत राहू शकत नाही, तो मरणारच आहे. एक्सेप्ट टू दॅट ऑफ द सम सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. काही सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स असतात ते मरत नाहीत. का मरत नाहीत तर ते फक्त डिवाइड होत जातात. लक्षात ठेवा मी काय म्हणलो. प्रत्येक सजीवाला मृत्यू हा ठरलेला असतो. त्याची डेथ ही सर्टन्टी असतेच, नाही असं नाही. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की काही ऑर्गॅनिझम म्हणजे काही सिंगल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात किंवा बॅक्टेरिया किंवा प्रोटिस्ट असतात हे मरत नाहीत. तर हे असेक्शुअल रिप्रोडक्शनने डिवाइड होत जातात. त्यामुळे हे ऑर्गॅनिझम्स मरणार नाही आहेत आणि ह्यांचं कंटिन्युएशन राहणार आहे. पण एक गोष्ट आपण बघितली की फार पूर्वीपासून हे सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. वंश ज्याला आपण म्हणतो, एक वंश दुसऱ्या वंशाला पुढच्या वंशाला जनरेट करतो. तो वंश संपला की त्याच्या पुढचा वंश. आपण काय वेळेस ऐकतो की ह्या राजाचा इतका वंश चालू आहे, या राजाचा इतका वंश चालू आहे, ह्याचा हा मुलगा आहे, त्याचा तो आहे, असं आपण वंशावळ लावत असतो. म्हणजेच काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याची स्पेसिस जी आहे ती कंटिन्यू करण्याची गरज भरपूर आहे. आणि ह्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये ते राहणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांचं पॉप्युलेशन एस्टॅब्लिश राहणार नाहीत. अदरवाईज जर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन झालंच नाही तर त्यांची संपूर्ण वंश किंवा त्यांची पूर्ण जी काय जात आहे, प्रजात आहे, ती संपून जाईल. त्यामुळं रिप्रोडक्शन ही अशी एक ॲबिलिटी आहे ज्यामध्ये स्वतः स्पेसिस आपल्यासारखा एक जीव निर्माण करतो आणि जे आपला वंश जो पुढचा टिकवायचा आहे, म्हणजे त्याला आपण कंटिन्युटी ऑफ स्पेसिस म्हणतो, हे कंटिन्युएशन चालू राहतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला बघायचं आहे स्टेजेस ऑफ लाईफस्पॅन. आपण जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो काय पिरियड आहे त्याला आपण लाईफस्पॅन असं म्हणतो. त्याच्यातले आपल्याला स्टेजेस बघायचे आहेत. स्टेजेस कोणते आहेत तर स्टेजेस 4 टाईपचे स्टेजेस आपल्याला बघावे लागतात. एक आहे फर्स्ट जुवेनियलिटी, दुसरी आहे मॅच्युरिटी, तिसरा आहे एजिंग आणि चौथा आहे डेथ. आता जुवेनियलिटी म्हणजे काय, एखाद्या ऑर्गॅनिझमचा जन्म झाल्यानंतर तो ऑर्गॅनिझम प्रजनन सक्षम जोपर्यंत बनत नाही तिथपर्यंत जो पिरियड असतो, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचा जन्म झाल्यानंतर रिप्रोड्यूस कॅपॅबल होण्यापर्यंतचा जो काय पिरियड आहे, म्हणजे ह्या पिरियडमध्ये तो रिप्रोडक्शन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलाचा जन्म झाला की वर्ष जोपर्यंत वयात येत नाही तोपर्यंत जो पिरियड असतो, जोपर्यंत तो रिप्रोड्यूस करू शकत नाही तोपर्यंतचा जो पिरियड असतो त्याला आपण जुवेनियलिटी असं म्हणतो. आणि त्या स्टेजला आपण जुवेनियल स्टेज असं म्हणतो. म्हणजे अगदीच कोवळा असं ऑर्गॅनिझम असतं, पूर्ण मॅच्युअर झालेलं नसतं. रिप्रोडक्शनची जी काही कॅपॅबिलिटी आहे ती तयार होत असते त्याच्या शरीरामध्ये, त्याला आपण जुवेनिलिटी म्हणतो. सेकंड आहे मॅच्युरिटी ही लाईफची अशी एक स्टेज आहे ज्याच्यामध्ये नेमकं ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करायला सुरुवात करतो. त्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती रिप्रोडक्शनची पूर्ण डेव्हलप झालेली असते. आणि असा जो ऑर्गॅनिझम आहे तो प्रजननाद्वारे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतो, कारण त्याची ती मॅच्युरिटी स्टेज असते. त्याच्यानंतर आहे एजिंग म्हणजे काय, डेटेरिओरिएंटेशन. याचा अर्थ काय, शरीरामध्ये काही अशा गोष्टी घडतात की शरीराची जी काही भक्कम बांधणी असते ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि हळूहळू वार्धक्य वाढायला लागतं. कारण कसं आहे, बाळाचा जन्म झाला की लगेच तो मोठा होतो, मोठा झाल्यानंतर मध्यम वयाचा होतो, मध्यम वयानंतर जसं वय वाढत जाईल तसं शरीराची जी काही कॅपॅबिलिटीज आहेत, ज्या क्षमता आहेत त्या कमी होत जातात आणि हळूहळू वार्धक्य येतं. त्याला आपण सेनेसन्स असं म्हणतो किंवा त्याला आपण एजिंग असं म्हणतो. आणि फायनली डेथ, ज्या काय आपल्या बॉडीमध्ये व्हायटल ॲक्टिव्हिटीज चालू आहेत त्या पूर्णपणे थांबतात आणि तिथं त्या ऑर्गॅनिझमचा किंवा त्या सजीवाचा मृत्यू होतो. ही त्याची डेथ. ह्यामधला जो जन्म आणि मृत्यू यामधला जो पिरियड आहे किंवा यामधला जो काळ आहे याला आपण जीवनकाळ किंवा लाईफस्पॅन असं म्हणतो. आणि ह्या लाईफस्पॅनचे टोटल 4 स्टेजेस आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे रिप्रोडक्शन. नेक्स्ट पॉईंट आपल्याला टॉपिकमधला बघायचं आहे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन याचा अर्थ रिपीट प्रोडक्शन, परत एकदा सायकल आहे याच्यामध्ये. सो
जो प्रिफिक्स लागला आहे तो RE लागला आहे. री म्हणजे रिपिटेशन ज्याच्यामध्ये असतं त्याला आपण री असं म्हणतो. रिप्रोडक्शन पुनरुत्पादन, एखाद्या गोष्टीचं पुन्हा जर उत्पादन होत असेल तर त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. पण ही गोष्ट सजीवांच्या बाबतीतली गोष्ट आहे. सजीव हा त्याच्या लाईफस्पॅनमध्ये मॅच्युरिटीला गेल्यानंतर म्हणजे वयात आल्यानंतर तो पूर्ण प्रजनन सक्षम बनतो, त्याच्याकडं क्षमता येतात की तो स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो. आपल्याच बाबतीत कन्सिडर करू शकतो आपण. समजा इफ यू कन्सिडर अ मेल अँड इफ यू कन्सिडर द फिमेल, हे दोन जर कन्सिडर केले तर ह्यांच्यामधून जो जन्माला येतो तो ऑफस्प्रिंग असतो, नवीन असतो, आणि हा त्याच्यानंतर पूर्ण मॅच्युअर होतो, पूर्ण ग्रो होतो. ग्रो झाल्यानंतर आफ्टर मॅरेज त्याला पुन्हा एक नवीन ऑफस्प्रिंग जन्माला येतो. म्हणजे ही कंटिन्युटी आहे, ही सायकल आहे. रिप्रोडक्शन इट इज द बायोलॉजिकल प्रोसेस बाय with the help of which the organism gives birth to the similar young one for itself. स्वतःसारखा जीव निर्माण करणं, त्याच्यानंतर तो जीव निर्माण झाल्यानंतर तो त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होती, म्हणजे त्याची वाढ होती. वाढ झाल्यानंतर तो पूर्ण मॅच्युअर होतो. मॅच्युअर झाल्यानंतर तो सुद्धा रिप्रोड्यूस करतो. असं प्रत्येक वेळेस जनरेशन टू जनरेशन ह्या प्रोसेस सगळ्या सुरू आहेत. त्याच्यानंतर चॅप्टर 5 मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. कुठल्या पद्धतीनं जेनेटिक फॅक्टर्स अफेक्ट करतात, रिप्रोडक्शन जेनेटिक्सचा काय संबंध आहे हे चॅप्टर नंबर 5 मध्ये आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल वर्ल्ड, जे काय आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्याला आपण लिव्हिंग वर्ल्ड असं म्हणतो. याच्यामध्ये भरपूर डायव्हर्सिटी आहे. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम ॲनिमेलिया, असे बरेचसेच ऑर्गॅनिझम्स किंवा किंगडम प्लांटे असेल, हे ऑर्गॅनिझम्स, आणि यांच्यामध्ये भरपूर डायव्हर्सिफिकेशन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये भरपूर विविधता आहे आणि हे सगळे ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस करत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, देर इज अ लार्ज डायव्हर्सिटी इन बायोलॉजिकल वर्ल्ड अँड ईच ऑर्गॅनिझम हॅज इव्हॉल्व इट्स ओन मेकॅनिझम टू मल्टिप्लाय अँड प्रोड्यूस ऑफस्प्रिंग. प्रत्येक ऑर्गॅनिझमकडं स्वतःचा वंश वाढवण्यासाठी किंवा स्वतःचे नंबर्स वाढवण्यासाठी एक टेक्निक आहे ज्याच्या थ्रू तो मल्टिप्लाय होतो आणि स्वतःच्या ऑफस्प्रिंगला तो जन्म देतो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एवढे सगळे किंगडम्स आपण बघितलेले आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल किंगडम मोनेरा आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे, किंगडम फंगस, किंगडम प्लांटे आणि किंगडम ॲनिमलिया. सगळेच ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतात का, तर 100% सगळे ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतात. पण रिप्रोडक्शनच्या दोन मेथड आहेत. एकाला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन असं म्हणतो आणि दुसऱ्याला आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणतो. आता फार पूर्वीपासून आपण हे बघत आलेलो आहे की नेमकं असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. पण तरीसुद्धा आपण परत एकदा ह्या दोन्ही गोष्टीतला जो डिफरन्स आहे तो डिफरन्ससुद्धा आपल्याला बघायचा आहे. रिप्रोडक्शनचे दोन टाईप्स पडतात. एकाला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन असं म्हणतो, एकाला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. आणि दुसरा जो आहे त्याला आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन देखील म्हणतो. एकाला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणतो, दुसऱ्याला आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. आता असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे मराठीत त्याला आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शनला लैंगिक प्रजनन असं म्हणतो. काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर रिप्रोडक्शनची डेफिनेशन आपल्या समोर आहे. रिप्रोडक्शन इट कॅन बी डिफाइन्ड ॲज इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. ही एक जैविक क्रिया आहे. इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस बाय विच the living organism produce the similar young ones itself. स्वतःसारखा दुसरा जीव जो निर्माण केला जातो त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. या रिप्रोडक्शनचे दोन टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे त्याला आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन असं आपण म्हणतो आणि दुसरा जो टाईप आहे त्याला आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन असं देखील म्हणतो. हे दोन टाईपचे रिप्रोडक्शन्स आहेत. एकाला आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणतो म्हणजेच अलैंगिक प्रजनन, आणि दुसरा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ओनली वन पॅरेंट इज इन्वॉल्व्ड. फक्त एकच ह्याच्यामध्ये पालकत्व असतं. जसं आपला जन्म आपल्या आई आणि वडिलांपासून झालेला आहे तसं असेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये नाही आहे. असेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त एकच पॅरेंट प्रेझेंट असतो आणि या बाजूला टू, दॅट इज मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर
इन्व्हॉल्ड्स. मेल आणि फिमेल हे दोन्ही पॅरेंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. त्याच्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे, नो गॅमेट फॉर्मेशन टेक्स प्लेस. म्हणजे गॅमेट आणि गोनाड म्हणजे काय, तर सेक्स ऑर्गनला आपण गोनाड म्हणतो आणि सेक्स सेलला आपण गॅमेट म्हणतो. मी इथे लिहून ठेवतोय. गोनाड म्हणजे काय, गोनाड याचा अर्थ सेक्स ऑर्गन, ह्याला मी स्टार सुद्धा करून ठेवतोय आणि तुम्ही ते नोटबुकमध्ये नोट्स व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे तो गॅमेट्स आहे, तो सेक्स सेल्स. मग सेक्स सेल्स हे नेमके किती प्रकारचे आहेत, तर ते 2 प्रकारचे आहेत. एकाला आपण म्हणतो स्पर्म आणि दुसऱ्याला आपण म्हणतो एग. स्पर्म आणि एग असे 2 टाईपचे गॅमेट्स प्रेझेंट असतात. फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज अ गॅमेटोजेनेसिस. जे गॅमेटचं फॉर्मेशन होतं त्या गॅमेटच्या फॉर्मेशनला आपण गॅमेटोजेनेसिस असं देखील म्हणतो. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नाही. ओनली 1 पॅरेंट इज इन्वॉल्ड. नो गॅमेट फॉर्मेशन टेक्स प्लेस. 2 पॅरेंट्स आर इन्वॉल्ड. इथं मी 1 नंबर देतो. दुसरा नंबर, गॅमेट फॉर्मेशन टेक्स प्लेस. याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होणार आहे. तिसरा जो पॉईंट आहे, फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन अब्सेंट असतं. फर्टिलायझेशन इज अब्सेंट. आणि ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रेझेंट. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे जर समजा हा एग आहे आणि हा स्पर्म आहे, ह्या दोघांचं जर समजा फ्युजन झालं तर त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. मग असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेटच फॉर्मेशन होत नाही, त्यामुळं फर्टिलायझेशन होण्याची काय संबंधच नाही. पण ह्यामध्ये कसं स्पर्म आणि एग तयार झाल्यामुळं फर्टिलायझेशन प्रेझेंट असतं. चौथा पॉईंट आहे, इट इज अ फास्ट प्रोसेस. मी फास्ट प्रोसेस असं का म्हणतो, आता एखाद्या बॅक्टेरियाबद्दल जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर विचार करा, एका बॅक्टेरियाला डिवाइड व्हायला जवळपास 20 मिनटं लागतात. म्हणजे एक बॅक्टेरिया डिवाइड होते 20 मिनटात, त्याच्यात 2 बॅक्टेरिया तयार होतात. आणि एका माणसाला म्हणजे एका स्त्रीला जन्म पूर्ण द्यायचा म्हणला एखाद्या ऑर्गॅनिझमला तर 9 महिने लागतात. स्पॅन तुम्हीच बघा, 20 मिनटं कुठं आणि 9 मिनटं कुठं. त्यामुळं रिप्रोडक्शन हे फास्ट कुणाच्यात असणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये असणार आहे. आणि इथं जे रिप्रोडक्शन असणार आहे ते स्लो रिप्रोडक्शन असणार आहे. कसं असणार आहे, स्लो रिप्रोडक्शन असणार आहे. याच्यामध्ये जो यंगवन तयार होतो, याच्यामध्ये न्यू ऑर्गॅनिझम जो तयार होतो त्या न्यू ऑर्गॅनिझमला आपण क्लोन असं म्हणतो. कारण का सगळे एकसारखेच दिसतात. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण अमिबा घेतला, अमिबापासून अमिबा तयार झाला किंवा हायड्रापासून हायड्रा तयार झाला किंवा स्पायरोगायरापासून स्पायरोगायरा तयार झाला, तर सगळे ऑर्गॅनिझम हे पॅरेंटसारखे दिसतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये व्हेरिएशन नसतं, सगळे एकसारखे दिसतात, म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो, क्लोन. आणि इकडं न्यू ऑर्गॅनिझम जो जन्माला येतो त्याला आपण ऑफस्प्रिंग असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ऑफस्प्रिंग म्हणतो. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन किंवा जेनेटिक व्हेरिएशन्स जे असतात, ते अब्सेंट असतात. आता जेनेटिक व्हेरिएशन्स म्हणजे काय, तर स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचे सेल एकत्र आले की स्त्रीचे म्हणजे आईचे आणि वडिलांचे दोन्ही गुण एकत्र मिळतात. हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. इथं फक्त एकच पॅरेंट आहे, एकच पॅरेंट असल्यामुळं मिक्सिंग कुणाचं होणार नाही. त्यामुळं जेनेटिक व्हेरिएशन्स जे असणार आहे ते जेनेटिक व्हेरिएशन्स काय असणार आहे, अब्सेंट असणार आहे. मात्र इकडं जर बघितलं तर जेनेटिक व्हेरिएशन हे प्रेझेंट असणार आहे. जेनेटिक व्हेरिएशन हे प्रेझेंट असणार आहे. आपण परत एकदा डिटेलमध्ये बघणार आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर 6 पॉईंट्स मी इथे घेतलेले आहेत. एखादा पॉईंट ॲड करता येईल. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये
नवीन जे ऑर्गॅनिझम जन्माला येणार आहेत ते भरपूर प्रमाणात असणार आहेत, भरपूर प्रमाणात असणार आहेत. मात्र इकडं तसं नसणार आहे, ठराविक 1 किंवा 2 ऑफस्प्रिंग जन्माला येणार आहेत. आणि हे काही डिफरन्सेस आहेत असेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये.